समाज माध्यमांवर सध्या एका आजी आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होतोय। यामध्ये एका सोनाराने त्यांना सोन्याची एक पोत आणि मंगळसूत्राची वाटी भेट दिलेली दिसत आहे। या व्हिडिओची सत्यता तपासली असता हा व्हिडिओ शहरातील औरंगपुरा येथील गोपिका ज्वेलरी येथील असून त्यांचे मालक निलेश खिवनसरा यांनी एका वृद्ध जोडप्यास मदत केल्याचं समोर आलंय। तर हे आजी आजोबा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असून मुलगा सांभाळ करत नसल्यामुळे गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून ते उदरनिर्वाह करत आहेत। पाहुयात या घटनेचे सत्य। समाज माध्यमांवर गेल्या 2 दिवसांपासून आजी आजोबांना सोन्याचे मोफत दागिने दिलेला व्हिडिओ लोकप्रिय होत आहे। या व्हिडिओत असलेल्या आजी आजोबांचे नाव शांताबाई आणि निवृत्ती शिंदे असे आहे। हे दोघेही भीक मागून उदरनिर्वाह करत असतात। पैसे मागण्यासाठी गोपिका ज्वेलर्स या ठिकाणी गेले असताना आजोबाला आजीसाठी एखादा दागिना घेण्याची इच्छा झाली। त्यांनी एक पोत पाहिली। त्यावेळी दुकान मालकाने त्यांची चौकशी केली। त्यांच्याकडे पैसे कमी होते, मात्र त्यांच्यातील प्रेम पाहून दुकान मालकाने त्यांना 1 ग्रॅम सोन्याची पोत आणि मंगळसूत्राच्या पाट्या दिल्या। त्यावर आजी आजोबांकडे असलेले पैसे त्यांनी समोर ठेवले, मात्र दुकान मालक निलेश खिवनसरा यांनी त्यातील फक्त 20 रुपये घेतले। हा व्हिडिओ समाज माध्यमांवर कोट्यवधी लोकांच्या पसंतीस उतरला आहे। व्हिडिओमधील आजी आजोबा सध्या गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करत असून त्यांचे नाव शांताबाई आणि निवृत्ती शिंदे आहे। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील ते रहिवासी आहेत। त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी असा परिवार होता। मात्र काही वर्षांपूर्वी एका मुलाचे निधन झाले, तर दुसरा मुलगा व्यसनी असल्यामुळे त्याने सांभाळ करण्यास असमर्थता दाखवली। त्यामुळे त्यांनी आपले घर सोडत छत्रपती संभाजीनगर शहर गाठले आणि गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून ते जीवन जगत आहेत। गेल्या काही वर्षांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन ते पैसे मागतात। औरंगपुरा भागात बायकोला सोन्याचा दागिना घ्यावा अशी निवृत्ती शिंदे या 92 वर्षीय आजोबांची इच्छा झाली। त्यासाठी ते गेले असता ही घटना घडली आहे। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।